श्रीकांत श्रीकांत कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. तसला सामन्याला आपण सुरुवात करूया. स्काय हॉक्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय फ्लेमिंगो 11. स्मिता स्ट्रायकिंग इनवरती आणि नॉन स्ट्रायकिंग इनवर पूजाला आपण पाहणार आहोत. चला मॅच स्टार्ट करा. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला आणि बॉलर सायली तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच इज ऑन. लेट्स प्ले. गेम ऑनचा इशारा पंचांचा. पंच जर तुम्ही ग्रीन सिग्नल जेव्हा दाखवाल तेव्हा आम्ही स्टॉपवॉच इथे सुरू करू थेट. आता टायमिंग नाही स्टॉपवॉच सुरू केले. सो ऑन साईडला बॉलला पहिलाच बॉल. तर आता टायमिंग चेक करण्याची गरज लागणार नाही. डायरेक्टली स्टॉपवॉच मध्ये आपण वेळ बघू. 20 मिनिटांचा वेळ ठीक तुम्हाला दिला जातोय. पहिल्या बॉलवरती सिंगल कंप्लीट लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे फिल्डिंग मध्ये वारंवार परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळते. बदल तुम्हाला पाहायला मिळतात. आउटफील्ड मध्ये दोन्ही फिल्डरला चांगली कसरत करावी लागेल. आता check one, check one. Volume करा full. Hey one, check test. Full करा one. क्लीन टाक फुल पूर्ण. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत चौकाराच्या मदतीने 5 वर 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावा दाफलकावरती. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. पायांवर आदळला चेंडू. पॅड वरती चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या एकही मिळणार नाही. डॉट बॉलची समाप्ती. तत्पूर्वी आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर चौकार आणि सध्या डॉट बॉलची समाप्ती झालेली पाहायला मिळेल. पुढचा बॉल सायली पुन्हा एकदा. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. व्हाईट बॉल अवांतर धाव आहे. अतिरिक्त रन धावफलक पुढे. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे. टोटल 6 वर तुम्हाला पाहायला मिळेल. 6 ऑन बोर्ड. हो क्या बात है. ऑन साइडला स्वीप केलाय. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा पार. पेनेट्रॉन चौकार. चार धावा तुम्ही पाहतायत. धावसंख्या 4 ने 10 वर. 10 ऑन बोर्ड. काल रात्रीच्या सेशन मध्ये तुम्ही पाहिलं असेल प्रीती शिंदे आणि ह्या टीमने जेव्हा जवळपास 89 कुठल्या होत्या 90चा पाठलाग करताना का बॅटिंग केली या टीमने देखील. अर्थात आज फ्लेमिंगो 11ने समोरच्या संघाला नाकीनं आणलं होतं. त्यामुळे कॅलिबर आहे या टीमकडे. असं नाही की धावसंख्या बनवू शकत नाही. आणि स्कोरबोर्ड वरून तुम्हाला कळेल डेफिनेटली एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ही देखील ऑनसाइडला टर्न केला. गॅप मध्ये फिल्डर पोहोचलेत पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. 4 धावा आहेत. चौकार. थँक्यू. स्काय हॉक्स टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बॉलर्स नेम प्राजक्ता. बॉलिंग ट्रॅक वर. ओव्हर नंबर 2.
पहिलाच बॉल इनफिल्डला भेदलाय. बॉल मागे चला का पॉइंटला. फिल्डिंग चांगली झाली आहे. तत्पूर्वी धावा आता पाहायचे किती मिळतील. थ्रो आलाय, उशिरा आला. अंपायर्सला कॉल केला. हाऊ वॉज दॅट. अंपायर्सने सांगितलं नाही. बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचल्या गेल्यात आणि धावा संख्या आपण पाहतो 3 कंप्लीट झाल्यात. कॉलिंग बघा, रनिंग बिटवीन द विकेट पहा. धावसंख्या 3 ने आपण पाहतो. एकंदरीत टोटल आले ती 17 वरती 17 ऑन बोर्ड. फिल्डिंग मध्ये वारंवार परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळते. ज्याचं कारण लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. ऑन साइड पॅक 4 फिल्डर ऑन साइडला तुम्हाला पाहायला मिळतील. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मिड विकेट समोर लॉंग ऑन. मागे कव्हर्स मध्ये एक फिल्डर. पुढचा बॉल हो खाली राहिलाय. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती झालेली पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पडल्यानंतर बाउन्सच घेतला नाही चेंडूने. सरळ रेषेत खालून चेंडू. बॅटरने जे एक्सपेक्ट केलं होतं तितका बाउन्स मिळाला नाही. तिकडे परिवर्तन करतात वारंवार आपण पाहतोय. फिल्डिंग मध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. ऑन साइडला बॉल गॅप मध्ये जाईल का नाही. क्षेत्ररक्षण चांगलं आलं. गुड फिल्डिंग पण बॅकअप थोडं खराब आहे. आणि त्यापूर्वी दोन्ही बॅटरने पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. कॉलिंग भरपूर सुंदर आहे. वारंवार डगआउट मधून आवाज देऊ नका, त्यामुळे मॅच थांबते परत. चला 19 धावा दाखल करते. 19. ऑन साइडला टर्न केलाय गॅप मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. मिड विकेटच्या बाहेर चौकार. चौकार धावा संख्या पुढे सरसावली जाते. टोटल 23 वर 23 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल फुल टॉस. ऑफ साइडला गॅप मध्ये गेला हा बॉल पण नो बॉल आहे. आणि त्याच्यावरती मोर चौकाराची म्हणजे पंजा हाताचा खोलतायत. 5 धावा. धावसंख्या 29 29. बॉल तयार. स्टील 1 टू गो. हो रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. संपर्क झाला नाही. डॉट बॉल ओव्हर कंप्लीट. 2 षटकाचा गेस अपन एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 29 ऑन बोर्ड विदाउट लॉस. बी फास्ट. स्टॉपवॉच सुरू आहे. 9 मिनिटांचा वेळ झालेला आहे. येस
पहिलाच बॉल ऑन साईडला वावरण्याचा प्रयत्न केला, फिल्डर तिकडे आहेत. या ओव्हरला देखील सुरुवात झाली. आपण पाहतो ओव्हर नंबर 3. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या 12 बॉलमध्ये जवळपास 29 बनल्या आणि या पहिल्याच बॉलवरती सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 30 वर 30 अप. फ्लेमिंगो 11 पहिल्या सत्रात ते बॅटिंग करतात. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रासा अर्थातच रिजन्सी अनंतम स्पोर्ट्स असोसिएशन द्वारा आयोजित केली गेली स्पर्धा RAPL रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग सीझन 4 2025 अप्रतिम स्पर्धा आहे. दर्जेदार नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. मॅचेस देखील खूप चांगले आपण पाहतोय. सकाळच्या सत्रापासून अतिशय बरेच सामने असे एकतर्फा देखील पाहिले, बरेच सामने आपण हाय व्होल्टेज होताना देखील पाहिले, शेवटच्या बॉल पर्यंत देखील जिंकताना सामने पाहिल्यात. स्टँडर्ड ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं स्पर्धेच्या वतीनं. बॉल तयार. स्नेहल जन्मून ऑलराऊंडरची भूमिका साकारताना तिला आपण पाहत असतो. हो फाईन खेळलाय, फाईन लेगच्या बाहेर, चेंडू सीमा पार. RAPL 4. ऑन साइड पे केला फिर एक बार. हो मिस्टेक, चूक झाली. मागणी ठरेल का? कॅप्टन कडून झालेली चूक. प्लेन गाणे आले तरी चालतील. रिमिक्स मध्ये काय कळतच नाही लिरिक्स काय. .43 43 रन झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक. बॅक टू बॅक 3 चौकार. विक्रम नोंदवला. चौथा येईल. क्या बात है. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. चौथा चौकार. स्मिता शिंदेचा बॅटमन. स्मिता ऑन फायर. तेरा मिनिटं झालेले आहेत. लक्ष द्या. 1 to go सांगितलं मी. एक चेंडू शिल्लक आहे. 4 बॉल 4 चौकार. स्मिता शिंदेचा बॅटमन. पाचवा येईल का? फिल्डर होते बट कॅच ड्रॉप केली. डिफिकल्ट होती बट कंप्लीट व्हायला हवी होती. खरं तर कॅप्टन आहे त्यामुळे एक्सपेक्टेशन हाय आहेत त्यांच्याकडून. कॅच ड्रॉप झाली हरकत नाही. अप्रिशिएट करतायत. ट्राय केला, अटेम्प्ट केला त्याबद्दल सगळे फिल्डर्स. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 3 ओव्हर नंतर 49 धावा. 49 ऑन बोर्ड.
49 49 बॉलिंग ट्रॅकवर सरिता शेट्टी यांना आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल मागे खेळला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चुकी झाली आहे. हा बेल मुझे मार अशी परिस्थिती आता पाहायला बेल 4 धावा. चार धावा आपण पाहतोय. चौकार आणि धावसंख्या आता 53 वरती. 50 कम्स अप. अभिनंदन फ्लेमिंगो 11. 50 धावा 53 धावा झालेल्या आहेत. अर्धशतक पूर्ण. 53. पूजा मोरे 12 बॉल 28 वर खेळतात आणि 8 बॉल मध्ये 22. स्मिता शिंदे काय बॅटिंग केली आहे, काय बॅटिंग केली आहे. दोघींनी आता मने जिंकल्यात प्रेक्षकांची. स्टॉपवॉच सुरू आहे प्लीज. 15 मिनिटं होऊन गेलेले आहेत आणि 11 चेंडू हाताळायचे आहेत. ऑन साइडला वळवला अडवा बॅटने. फिल्डर गुड फिल्डिंग. यावेळेस चांगल्या प्रकारे अडवलं चेंडूला. एकाच धावेमध्ये संतुष्ट होते. एक रन घेतल्यावरती नाही कॉल दिला पहिलेच. पुढच्या धावेसाठी आम्ही इच्छुक नाही होत सांगितलं. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत सिंगलने पुढे 54. 54. फिल्डर्सची आता धमछाक झाली आहे कारण बघा वारंवार इकडून तिकडे त्यांना जावं लागतंय. त्याचा इम्पॅक्ट बॅटिंगवर होतो. जेव्हा तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये इतके दमता लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणास्तव त्यामुळे बॅटिंगवर त्याचा इम्पॅक्ट कसा पडतो की बॅटर सुरुवातीला जे जातात 2 आघाडीला, जे दोन्ही बॅटर्स ओपनिंगसाठी जातात ते ऑलरेडी फिल्डिंग करून दमलेले असतात. त्यामुळे त्यांचा बॅटमध्ये रन येणं थोडं कठीण. त्या सिच्युएशन नुसार तुम्हाला बॅटिंग लाईन बदलणं गरजेचं आहे. ऑफ साइडला गॅप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर रेगला चेंडू फरार. RAPL चौकार. कम ऑन डीजे. अठ्ठावन्न 58. 58 रन स्कोर बोर्डवर. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस देखील फाईन लेगला घ्यायचा होता. व्हाईट बॉल. पंच इशारा करतात एक्स्ट्रा रन मिळते. लेग स्टंपच्या बाहेरून होता. योग्य निर्णय. ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्हाला भरपूर जागा मिळते. लेग स्टंपच्या बाहेर थोडी जागा नसते. 59 ऑन बोर्ड. 59. शफल झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन साइडला वळवलाय. तितकीच चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. गॅदर करतात सेकंड अटेम्प्ट मध्ये. तत्पूर्वी एक धावसंख्या 60. 60 ऑन बोर्ड. हळूहळू ज्या प्रकारे धावफलक पुढे चाललाय 16.36. 16.36 सध्या आपण पाहतोय. धावसंख्या प्रति ओव्हर मागे प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 16.5 धावा बनतात. त्यामुळे 60 धावा आणि अशाच प्रकारे धावा बनत राहिल्या तर 80 पर्यंत संघ पोहोचेल. हे कॅल्क्युलेशन आहे. ते लावलं जात आहे सध्या प्लेअर डगआउट मध्ये फ्लेमिंगो 11च्या की धावा किती बनतील त्यांना देखील प्रश्न पडलाय. कारण यानंतर आणखीन एक साक्षी बॅटर देखील येणं बाकी आहे. त्यामुळे चांगला स्कोर बनेल त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे. ऑन साइडला पॉवर पॅक्ट. क्या बात है. चाबुक शॉट. 4 धावा. या प्रकारे बॅट फ्लो आहे. कळून येतं एक्झॅक्टली की अचानकपणे खेळायला आलेले नाहीयेत. प्रॅक्टिस करून ते खेळायला आल्यात. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट म्हटलं जातं. पण का बॅट फ्लो आहे. सुपर. इम्प्रेस करतात. स्टॉपच सुरू आहे अंपायर. 19 मिनिटं होतील आता. बॉल गेला होता. हरकत नाही. तो 1 मिनिट आपण कट करू. ओव्हर ब्रेकचा 1 मिनिट कट करू. पण तरी देखील जवळपास 18 मिनिटं झालेले आहेत. हो टायपॅड वरती आदळतो चेंडू. डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हरची देखील समाप्ती झाली. 4 ओव्हर नंतर तब्बल 64 धावा धावफलकावरती. हायएस्ट पार्टनरशिप फॉर द फर्स्ट विकेट. 64. 64 धावांची पार्टनरशिप झाली.
64 64 धावा धावफलकावरती. अंतिम षटक अमूल्यला आपण पाहणार आहोत बॉलिंग मार्कवर. नो बॉल, आउट कॉल. नो +1 सेकंड साठी पलटतील का नाही. एका धावेमध्ये समाधान. नो +1 2 रन. मी उल्लेख केला होता की यानंतर अजूनही आपण पाहिलं तर साक्षीचे येणं बाकी, पण मला वाटत तर नाही या मॅच मध्ये आता साक्षीची काही गरज लागेल, कारण या दोन्ही बॅटर्सने अक्षरशः धावांचा पाऊस पाडलाय. चौकारांचा पाऊस, धावांचा पाऊस. 15 बॉलमध्ये 33 केल्यात. पूजा मोरेने 11 बॉलमध्ये 28 केल्यात. स्मिता शिंदेने हा देखील फटका चांगलाय, पण फिल्डरला शोधून काढले. एका धाव्यामध्ये समाधानी आहेत. त्यांना माहिती आहे आता हव्या तितक्या रन झालेल्या आहेत, आता वर ज्या मिळतील त्या बोनस स्वरूपात आहेत. पण टार्गेट मनामध्ये असेल एकंदरीत 70-75 पर्यंत पोहोचायचं, कारण 67 तर झालेल्या आहेत. येणाऱ्या 5 बॉलमध्ये एकंदरीत 8 धावा जरी आला तरी जवळपास 75 पर्यंत संघ पोहोचेल. 75 आणि मोठी टोटल असेल ही देखील. ऑन साइड पॅक. ऑफ साइड रिजन मध्ये एकमेव फिल्डर तुम्ही पाहतात कॅप्टन ख्याती म्हात्रेला लॉंग ऑफला. ऑन साइडला खेळलाय. मिड ऑन मधून मागे लॉंग ऑनला बॉल आलाय. फुल टॉस होता. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाले. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल 68 68. येणाऱ्या 4 बॉल मध्ये आपण पाहतोय कुठेतरी एखादा चौकार भरपूर शोधत असतील. एक जरी चौकार मिळाला तरी धावफलकाला पूर्णपणे गती मिळेल, कारण 68 झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तब्बल 403 चौकार लागलेले आहेत. बॉल तयार. फाईन खेळण्याचा प्रयत्न. कदाचित कदाचित आवाज ॲट विचारतायत, पण वाईट बॉल. लेग स्टंप सोडून आहे. मला तर वाटतंय वाईट वाचवण्यासाठी ही अपील केली की काय. चालाकी करण्याचा प्रयत्न होता. हो, पुन्हा एकदा लक फॅक्टर ऑन झालाय आणि या नशिबाच्या 5 धावा आपण पाहतो. वाईट +4. एक आत घ्या. बाहेर चला. कोणाला बसवता आता. 23 मिनिटं झालेले आहेत. ख्याती मॅनेजमेंट टीम बोलून घ्या आपण. नका आता प्लीज. हो हो, क्लीन बोल्ड. फायनली विकेट मिळाली. ज्या विकेटच्या शोधात होते सगळ्यात मोठी पार्टनरशिप इथे ब्रेक झाली आहे. तब्बल आणि तब्बल आपण पाहतोय 74 रनची पार्टनरशिप.
मॅच सुरू होण्याच्या पहिले दोन्ही कॅप्टनला समोर ठेवून झाली आहे बात. कॅप्टनला समोर घेऊन सांगितलंय. कॅप्टनला आता टॉस पूर्वी समोर घेतलं एकमेकांना, कॅप्टनला दोघांना, आणि मग सांगितलं होतं नियम. हा साइडला नो बॉल. लाऊड कॉल. नो बॉल होता. साक्षी न्यू बॅटर. नो बॉल होता आणि नोवर एक धाव मिळाले म्हणजे 2 धावा. 76 झालेल्या तब्बल 76. मोठी टोटल सध्या स्कोरबोर्डवर तुम्हाला पाहायला मिळेल. $76 ऑन बोर्ड. स्टील 3 टू गो. 3 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्या बात है. अनएक्सपेक्टेड रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार. मोठी टोटल आहे. खूप मोठी टोटल झाली आता. स्टील 2 टू गो. फायनली आणखीन एक विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम ओव्हर मध्ये जे कोणाला जमलं नाही ते मात्र अमूल्याने करून दाखवलं. 2 विकेट मिळवल्यात. येस डीजे. न्यू बॅटर भारती. ज्या उर्वरित ज्या पूर्वीच्या 4 बॉलर्सला जमलं नाही ते एका ओव्हरमध्ये करून दाखवलं अमूल्याने. 2 विकेट मिळवले. नो बॉल. पुन्हा मिस्टेक. आणि आता ओव्हर नाही. नो बॉल आहे. +1 म्हणजे आणखीन 2. षटक भरपूर लांबवलंय. खर तर विकेट मिळवल्यात 2, पण रन्स पण आपण पाहिलं तर 17 खर्च केलेला आहेत. महागडं षटक राहिलंय. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. स्टील 1 टू गो. ऑन साइडला फटका चांगल्या स्नेहल मागे. चांगली फिल्डिंग त्यांची देखील तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड साठी पलटल्यात आणि बॅटर आउट. बॅटर आउट. लास्ट बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. धावत संख्या आपण पाहतो 83. 83 84चं टार्गेट. 84 टार्गेट असेल. लक्ष द्या. 84 रन्सचं टार्गेट असणार आहे.
मैदानात लवकर. बॅटर्स प्लीज. स्टॉपर स्टार्ट करू का गांगुली. तसला सुरुवात झाली. धमाकेदार सुरुवात आपण पाहतोय. 4 धावा चौकार. इलेवन रन्स ऑन बोर्ड. अकरा धावा दाफलकावरती. हो या मॅचची गोल्डन विकेट. कॅप्टन ख्याती मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. 11 वर धक्का पहिला. कम ऑन डीजे.
श्रीकांत 23 इज लास्ट. 11 धावा. टॉस देखील एका बाजूला कंप्लीट केला जाईल. ही धाव कंप्लीट होईल का? हो. ओव्हरची झाली समाप्ति. एंड ऑफ द फर्स्ट ओवर. पहले ओवर के बाद 12 रन 1 विकेट के नुकसान पर. 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ द फर्स्ट ओवर. कम ऑन डीजे. 12 रन स्कोरबोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर. अब दूसरे ओवर में पूजा मोरे गेंदबाजी के लिए आएंगे और वाइट बॉल के साथ, नो बॉल के साथ शुरुआत. राउंड द लेग्स थी शायद, लेकिन अंपायर ने कहा कि नो बॉल है. नो बॉल. 13 ऑन बोर्ड, 13 रन स्कोरबोर्ड पर. ओ यहां पर गलत स्ट्रोक, कैच लिया है भाई. बेहतरीन जजमेंट, अच्छा अनुमान लगा वहां पर. लॉन्ग ऑन पर विकेट. आने दो फिर एक बार. न्यू बैटर साइली. साइली न्यू बैटर मैदान के अंदर. अब 23 गेंदे 71 की जरूरत होगी और महत्वपूर्ण 2 विकेट गंवाई यहां पर. ऑन साइड पर खेला है, फील्डर वहां पर निकल गई गेंद भाई. पैरों के बीच से 4 मिलेंगे.
हो गए। चलिए 10 मिनट पूरे हो गए, अभी 2 ओवर का खेल समाप्त, 27 रन। अठारह गेंदे 57 की जरूरत थी, ड्राइव करने का प्रयास। सत्रह गेंदे 56 रन की जरूरत होगी यहां पर। 17 गेंदे 56 रन। बैटर रिवर्स खेलने का प्रयास था इस बार, 1 रन के साथ संतुष्ट होना होगा। बॉलिंग के लिए अब पर्णिका चौहान को आप देखोगे, पहले 2 गेंदों में सिर्फ 2 खर्च किए। अच्छी गेंदबाजी अब तक, तो अच्छी गेंदबाजी। सोलह गेंदे 55 रन। औसत पर खेलने का प्रयास था, बल्ले पर अच्छे से आई नहीं भाई ये गेंद। डॉट बॉल, डॉट बॉल प्रेशर बढ़ा रहा है यहां पर। देखिए बात करेंगे तो देखिए ओवर ब्रेक में जो भी होगा ओवर ब्रेक में होगा। 3 गेंदे शेष अभी भी, 15 गेंदे 55 रन। फुल टॉस थी, नो बॉल। वेस्टा करार किया गया अंपायर्स के माध्यम से, और लगी ये देखिए भाई 4 रन, यानी 9+4 5। तो चलिए पर टोटल की बात करेंगे, 34 रन, 3 गेंदे अभी भी शेष इस ओवर की, 15 गेंदे 50 की जरूरत। ड्राइव किया है, फील्डर वहां पर मौजूद, स्टॉप किया गेंद को, दूसरे के लिए पलटेंगे। हाँ, आराम से 2 रन होंगे। और यही कहा पानी का कि चलिए भाई 2 रन तो हो चुके, अब कोई दिक्कत नहीं, अब आराम से थ्रो करिए। 14 गेंदे 48 रन। जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ता जा रहा है वैसे
इक्वेशन बदलता जा रहा है। देखिए 14 गेंदे 48, उस हिसाब से कैलकुलेशन लगा कर खेलिए अभी। राउंड द लेग्स, वाइड बॉल, अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 37 रन स्कोरबोर्ड पर, 37 ऑन बोर्ड, स्टिल 2 टू गो। 2 गेंदे शेष होंगे अभी भी इस ओवर की। ड्राइव करने का प्रयास था, डॉट बॉल। अंपायर्स मुड़े तो बॉलर भी थोड़े टेंशन में आए कि एग्जैक्टली अब क्या हुआ, लेकिन अंपायर्स ने बताया डॉट बॉल होगा। आखिरी गेंद इस ओवर की, 13 गेंदे 47 की जरूरत, 47 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 13। तो यहां पर एक और डॉट बॉल की समाप्ति, ओवर की समाप्ति हुई डॉट बॉल के साथ। बैक टू बैक 2 डॉट गेंदे यहां पर आपने देखी, 2 विकेट के नुकसान पर 37 रन 3 ओवर के बाद। अब आने वाली 12 गेंदे जीत के लिए 47 बनाने, 47। तो चलिए कुछ टाइम की बात करेंगे। यहां पर लगभग 15 मिनट खर्च हुए हैं, 16 माफ करिए 16 मिनट कर चुके हैं। 3 ओवर का खेल समाप्त, 12 गेंदे और 47 की जरूरत। समय बहुत है आपके पास, लेकिन 2 ओवर आपको कंप्लीट करने, याद रखिए। लगभग 16 मिनट हो चुके हैं, 24 मिनट में अंदर लेना है। अभी 8 मिनट है, 8 मिनट में आपको 12 गेंदे फेंकनी है, ध्यान दीजिए इस बात पर। विवास खेला है, शानदार है, जानदार है, ये बेहतरीन है, 4 रन वाला स्ट्रोक है। कमॉडी से फोर्टी वन ऑन बोर्ड। तो चलिए भाई, यहां पर डॉट बॉल आता हुआ, डॉट बॉल रेशियो अगर बढ़ता जाएगा तो मुकाबले से आप दूर चले जाओगे। 10 गेंदे 43 बनाने, 10 गेंद पर 10 चौके भी लगे तभी 40 बनेंगे। 43 मुश्किल है, लेकिन गेंदबाज यदि यहां से कुछ चमत्कार करोगे तो ही इस मुकाबले में स्काई हॉक्स टीम जीत पाएगी। अब बैटर पर नहीं, बॉलर पर डिपेंड है अगला मुकाबला पूरा। ऑन साइड पर स्विंग किया है, गेंद हवा में, पहला टिप्पा खाकर कलेक्ट किया है, पर दूसरे के लिए पलटे। चलिए रन आउट के चांसेस तो है, थर्ड अंपायर टेक्निकल रूम के पास यह डिसीजन जरूर सौंपा है।
चेक कर दो हमें। बैटर आउट। तो चलिए बात करेंगे यहाँ पर दूसरे रन के चक्कर में भाई यहाँ पर विकेट गवाई। अब 9 गेंदे और 42 की जरूरत। 42 स्कोरबोर्ड पर लगे हैं, 42 अभी भी बनाने हैं। 9 गेंदे शेष, 9 गेंदे 42। और साइड पर टैपिंग क्रिकेट आप देखोगे, फील्डर वहां पर है नहीं, बस एक रन, बस एक रन। अच्छी फील्डिंग हुई वहां पर। अब 8 गेंदे 41 की दरकार। 41 रिक्वायर्ड फ्रॉम लास्ट 8 डिलीवरीज। 8 गेंदे 41, मुश्किल बनता है सारा है मुकाबला। स्वीप करने का प्रयास, शॉर्ट स्क्वायर लेके एक्शन में आता हुआ तुरंत, लेकिन तब तक एक रन पूरा। 7 गेंदे 40 रन। अब कुछ मजा रहा नहीं भाई इस मुकाबले में, क्योंकि 7 गेंदे 40 रन मुश्किल है। 7 चौके भी लगे तो भी मैच बन पाना मुश्किल है। फुल टॉस थी, ऑन साइड पर स्वीप किया, बेहतरीन फील्डिंग। क्या बात है, मिड विकेट पर जो फील्डर है, एक भी गलती अब तक हुई नहीं उनसे। बेहतरीन फील्डिंग की उन्होंने अब तक। प्रोजेक्ट है शायद वहां पर, शायद स्पेशल फील्डिंग प्रैक्टिस कर कर आए इस प्रतियोगिता के लिए। ओके, टाइम ओके। 19 मिनिटं पकडून घ्या, जवळपास 20 मिनिटं। छह गेंदे 39 स्टिल रिक्वायर्ड। आखिरी 6 गेंदे। चलिए, हो रिवर्स खेलने का प्रयास था, क्लोज एनकाउंटर। डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल का पतन होता हुआ। गांगुली, जब आप मुड़ते हो तो गेंदबाज डरते होंगे कि अब क्या देंगे भाई। अनिकेत असरे देखिए। 5 टू गो। फुल टॉस ऑन साइड पर, लेकिन अब गलती कर बैठे भाई। अब तक तो अच्छी फील्डिंग की थी, लेकिन शायद कमेंटेटर कर्स तारीफ पसंद नहीं आई उनको। चलिए टोटल की बात करेंगे यहां पर 4 के साथ 49, 35 की जरूरत जीत के लिए। 4 गेंदे 35 रन। मजा रहता नहीं जब एक तरफा मुकाबले होते तो कमेंट्री में भी मजा नहीं आता है, दर्शक भी नाराज हो जाते हैं, क्योंकि आखिरी गेंद तक चलने वाले जो मुकाबले होते हैं। देखिए फिर एक बार फंबल हुए, माफ करिए, अगली बार से ऐसा हमारे तरफ से नहीं होगा। 3 गेंदे 33 रन, 33 रिक्वायर्ड। चला 3 बॉल बाकी आहेत, वेळ जास्त घेऊ नका आता। नहीं भाई, ये स्ट्रोक नहीं चलेगा यहां पर। बॉक्स आउट के माध्यम से छोड़ना होगा मैदान। चलिए डीजे, थोड़ा निवेदन होगा। देखिए विकेट गिरी थी अभी, सॉन्ग आना चाहिए था। देखिए मोनिश पाटिल, उनको शायद थोड़ा बिजी रखा हमारे डीजे ऑपरेटर को आपने। चलिए जो बातें करनी है, देखिए ऐसे जब हम बोलते हैं तभी आप भी बोलिए, लेकिन जब हम रुकेंगे तभी आपको बजाना होगा भाई डीजे। 2 गेंदे
हो कैच का मौका था गवाया। खुद के फॉलो थ्रू में कैच पकड़ सकते थे लेकिन कोई नहीं। एक गेंद 33 की जरूरत और ली से भाई मैच फिनिश। लास्ट बॉल पर विकेट, हिट विकेट और मुकाबला हुआ पूरा। 51 रन बना पाए सिप और सिप दूसरे सत्र में बल्लेबाजी करते हुए और 32 रन से ये बहुत ही बड़ी जीत फ्लेमिंगो 11 की। वेल प्लेड, बिग कांग्रेचुलेशन टीम फ्लेमिंगो 11। और इस मुकाबले के प्लेयर ऑफ द मैच बात करेंगे। देखिए 6 रन खर्च के 2 विकेट चटकाई और बल्लेबाजी करते हुए 6 चौकों के मदद से 33 रन बनाए स्मिता शिंदे इस प्लेयर ऑफ द मैच।